हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत की डॅन्ड्रफ झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही आणि कोणत्या चुका ज्या आपण मोस्टली करतो. तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात फर्स्ट मिस्टेक आहे युजिंग रॉंग शॅम्पू. आपण कुठलाही रँडम अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू विकत घेतो आणि वापरायला सुरू करतो. त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे आपण पाहतही नाही. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घेत असताना नेहमी त्यामधले इन्ग्रेडियंट्स पाहून त्यात सॅलिसिलिक ॲसिड किंवा कीटोकॅनाझॉल आहे का असे इन्ग्रेडियंट्स पाहूनच विकत घ्या. सेकंड आहे वॉशिंग हेअर डेली. डॅन्ड्रफ झाला म्हणून दररोज हेअर वॉश करून आपलं जे नॅचरल ऑइल आहे हे स्कॅल्पवरून निघून जातं आणि आपला स्कॅल्प अजूनच ड्राय बनतो आणि इरिटेशन वाढतं. त्यामुळे डॅन्ड्रफ कमी होण्याऐवजी वाढतच जातो. तिसरं आहे शॅम्पू लावल्या लगेच तो धुवून टाकणे. जर शॅम्पू लावल्या लगेच तुम्ही पाण्याने जर वॉश करून टाकलं तर कुठलाही कितीही महागाचा आणि चांगला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घ्या, तो काम करणार नाही. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूला काम करण्यासाठी तुमच्या स्कॅल्पवर कमीत कमी 30 ते 60 सेकंद लागतात. त्यामुळे शॅम्पू डोक्याला लावून ठेवून तुम्ही थोडा वेळ वाट पाहावी आणि नंतरच मग पाण्याने डोकं धुवायचं. चौथं म्हणजे हेअर ॲक्सेसरीज आणि हेअर टूल्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. जर तुमचे बो, स्क्रंचीज, कंगवा हे जर स्वच्छ नसतील तर त्यामुळे देखील फंगल इन्फेक्शन वाढतं आणि डॅन्ड्रफचे चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे वेळोवेळी तुमचे हेअर टूल्स आणि हेअर ॲक्सेसरीज स्वच्छ करत जा. नंतर पाचवा आहे खूप जास्त गरम पाण्याने डोकं धुणे. खूप जास्त गरम पाण्याने डोकं धुतल्यामुळे उलट तुमचा स्कॅल्प सेन्सिटिव्ह बनतो आणि डॅन्ड्रफ कमी होणार नाही, कमी होण्याऐवजी तो वाढतच जाईल. सहावा आहे युजिंग टू मच हेअर ऑइल. म्हणजे काही जणांना असं वाटतं की तेल लावल्यामुळे त्यांचा डॅन्ड्रफ नाहीसा होईल, परंतु असं अजिबात नाही. तेल लावल्यामुळे उलट डॅन्ड्रफ वाढतो, डॅन्ड्रफ कमी होत नाही. ऑइल हे डॅन्ड्रफ वाढवणाऱ्या बॅक्टेरियांना फीड करतं, त्यामुळे तिथे डॅन्ड्रफ वाढतच राहणार, तो कमी नाही होणार. सातवा आहे स्क्रबिंग युअर स्कॅल्प. डॅन्ड्रफ झाला म्हणून असा घासून डॅन्ड्रफ बाहेर काढायचा नाही. यामुळे उलट तुमच्या स्कॅल्पच्या स्किनला इन्फ्लामेशन वाढतं आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे इनडायरेक्टली डॅन्ड्रफ वाढणारच आहे, तो कमी नाही होणार. आठवा आहे शेअरिंग युअर हेअर टूल्स. तुमचा कंगवा, तुमचा टॉवेल इतरांसोबत शेअर करू नका. यामुळे काय होतं, जर अजून कोणाला डॅन्ड्रफ झालेला असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत तुमचा कंगवा शेअर केला तर त्या डॅन्ड्रफचं इन्फेक्शन डबल तुम्ही तुमच्या कंगव्यानी जेव्हा केस विंचरता तेव्हा तुम्हाला पण होणार आहे. त्यामुळे तुमचा कंगवा कधीच कोणासोबत शेअर करू नका. आता पुढचा पॉईंट आहे डॅन्ड्रफ घालवण्याऐवजी डॅन्ड्रफ लपवण्याकडे लक्ष असणे. काही जण खूप कंटाळून जातात, खूप काही ट्राय करतात, परंतु डॅन्ड्रफ काही जातच नाही, म्हणून तर डॅन्ड्रफ लपवण्याचा प्रयत्न सुरू करतात. जसं की टोपीज घालून ठेवणे किंवा मग नेहमी हेल्मेट वापरणे. वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरीज पण आलेल्या आहेत, स्कार्फ वगैरे, त्या बांधून ठेवणे केसांना, त्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ लपेल. परंतु अशी चूक करू नका. सारखं तुमचं डोकं कव्हर असल्यामुळे, डॅन्ड्रफ कव्हर असल्यामुळे उलट तिथं मॉइश्चर वाढतं, तुम्हाला घाम येतो आणि तो तिथेच बसतो, तो घाम वाळत नाही. त्यामुळे अजून तिथे फंगल इन्फेक्शन वाढतं आणि डॅन्ड्रफ वाढत जातो. आता शेवटचा पॉईंट म्हणजे खूप माइल्ड शॅम्पू वापरणे. ही चूक तर सुरुवातीला मीही केली होती की अय्यो डॅन्ड्रफ झालाय, केमिकल्स कशाला लावायचे, मे बी त्याच्यामुळेच डॅन्ड्रफ होत असेल तर माइल्ड शॅम्पू वापरा. परंतु माइल्ड शॅम्पू हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू नसतो, त्यामुळे डॅन्ड्रफ जात नाही. डॅन्ड्रफ घालवण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट्सची गरज असते, जसं मी तुम्हाला फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं. तर त्यामुळे खूप माइल्ड शॅम्पू वापरण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला आयुर्वेदिकच वापरायचं आहे काही तर लक्ष द्या की त्यामध्ये त्रिफळा असेल. इन्ग्रेडियंट्स चेक करा आणि मगच शॅम्पू वापरायला सुरुवात करा. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचे खूप खूप आभार. खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलाय. जर तुमची साथ राहिली तर मी नेहमी कंटिन्यू व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.